नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण कड आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या लेक्चरमध्ये जी भरती प्रक्रिया आपल्याला महावितरणच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेली आहे, ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स या पदासाठीची ही भरती प्रक्रिया आहे आणि ज्याच्यामध्ये एकूण नंबर ऑफ पोस्ट आहेत 468 ज्युनियर असिस्टंट अकाउंट या पदासाठी। तर प्रोफेशनल टेस्ट जी असणार आहे आपली, एकूण 50 प्रश्न आपल्याला त्याच्यावर विचारण्यात येणार आहे आणि त्यापैकी एक महत्त्वाचा विषय म्हणजे अकाउंटिंग हा असणार आहे। मग या अकाउंटिंग मध्ये बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, फायनान्शियल अकाउंटिंग, कॉर्पोरेट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग इत्यादींचा समावेश असणार आहे। तर आजचं हे जे आपलं लेक्चर आहे हे बेसिक असणार आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाच्या संदर्भात। तर बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी याच्याबाबत आपण बेसिक्स जे असणार आहे ते या ठिकाणी अभ्यासणार आहोत। तर या सेशनमध्ये आपण कोणकोणते मुद्दे अभ्यासणार आहोत तर ते बघूयात। सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोडक्शन जे आहे आपलं बुक कीपिंगचं, इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग, बुक कीपिंग म्हणजे काय, त्याच्यानंतर मीनिंग आणि त्याच्या डेफिनेशन्स आहेत, त्याच्यानंतर फीचर्स ऑफ बुक कीपिंग, ऑब्जेक्टिव्स ऑफ बुक कीपिंग, युटिलिटी ऑफ बुक कीपिंग, हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ अकाउंटिंग, त्याच्यानंतर मीनिंग ऑफ अकाउंटिंग, प्रोसेस ऑफ अकाउंटिंग, ब्रांचेस ऑफ अकाउंटिंग। आणि हा जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमावर आधारित मागील वर्षी ज्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत किंवा परीक्षा झालेल्या आहेत, TCS, IBPS किंवा MPSC टॅक्स असिस्टंट, तर ह्या प्रीवियस इयर क्वेश्चन्स जे आहेत तर ते क्वेश्चन सुद्धा आपण या दिलेल्या पॉइंट्सवर या ठिकाणी अभ्यासणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण या ठिकाणी आता सुरुवात करूयात बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, ज्याच्यामध्ये पहिला पार्ट असणार आहे आपला बुक कीपिंगचा। ओके, तर बुक कीपिंगला सर्वसामान्य भाषेमध्ये किंवा मराठीमध्ये आपण पुस्तकपालन असं म्हणतो, परंतु या लेक्चरमध्ये आपले जे काही मीडियम ऑफ लँग्वेज असणार आहे किंवा मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आहे ॲज पर द नोटिफिकेशन जी आहे आपली महावितरणची, तर त्यानुसार ही जी प्रश्न आहेत प्रोफेशनल टेस्टचे हे फक्त इंग्लिश भाषेमध्येच विचारण्यात येणार आहे। तर त्याच्यामुळे आपण हे जे काही कंटेंट आहे हे इंग्लिशमध्येच आपलं असणार आहे, मात्र जे काही आपलं टीचिंग आहे हे बायलिंग्वल स्वरूपामध्ये असणार आहे। तर बुक कीपिंग ज्याला आपण पुस्तकपालन असं म्हणतो। आता ह्या बुक कीपिंगची जी काही उत्क्रांती आहे ही पहिल्यांदा आपण या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे। म्हणजे बुक कीपिंग हा शब्द कशा पद्धतीनं या ठिकाणी अस्तित्वात आलेला आहे। पहिला शब्द आहे या ठिकाणी बुक आणि दुसरा आहे कीपिंग, म्हणजे ज्याला आपण बुक म्हणजे पुस्तकं ठेवणं। मात्र ही जी पुस्तकं ही आहेत ही कशाची पुस्तकं आहे तर ही हिशेबाची पुस्तकं आहे। ओके, बुक कीपिंग म्हणजे हिशेबाची पुस्तकं ठेवणं आहे। म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की बुक कीपिंग इज रिलेटेड विथ द रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन। तर सर्वसामान्यपणे जे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन आहेत हे बिझनेस ट्रान्झॅक्शन या ठिकाणी लिहून ठेवणं म्हणजे बुक कीपिंग आहे। हा प्राथमिकदृष्ट्या अर्थ आपल्याला बुक कीपिंगचा सांगता येईल। आता बुक कीपिंग हे जे बुक कीपिंग आहे म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शन जे आहे ज्याला आपण व्यावसायिक व्यवहार असं म्हणतो, हे व्यावसायिक व्यवहार एका विशिष्ट पुस्तकांमध्ये लिहून ठेवणं म्हणजे सिस्टमॅटिक पद्धतीनं लिहून ठेवणं यालाच आपण बुक कीपिंग असं म्हटलेलं आहे। आणि सुरुवातीच्या काळामध्ये हे जे बुक कीपिंग होतं किंवा बिझनेस ट्रान्झॅक्शन लिहून कशा पद्धतीने ठेवलं जात होतं तर ते वही खाते जे आहे ज्याला आपण बुक किंवा पेपर आणि इंक याच्या माध्यमातून ते लिहून ठेवल्या जात होतं आणि म्हणूनच त्याला काय म्हणतात बुक कीपिंग असं म्हणतात। म्हणजेच वह्या पुस्तकं जे आहेत वह्या पुस्तकं आणि इंक पेन आणि पेपरच्या माध्यमातून ते लिहून ठेवणं। काय लिहून ठेवायचं आहे, बिझनेस ट्रान्झॅक्शन्स जे असणार आहे, ट्रान्झॅक्शन ज्याला म्हणतात व्यवहार, आणि हे ट्रान्झॅक्शन कसे असणार आहेत तर ते मॉनिटरी नेचरचे असणार आहे म्हणजेच मौद्रिक स्वरूपाचे असणार आहेत। असे सगळे ट्रान्झॅक्शन जे की व्यवसायाच्या संदर्भात आहेत आणि जे आपण पैशाच्या स्वरूपामध्ये मोजू शकतो ते सगळे असणार आहेत बिझनेस ट्रान्झॅक्शन किंवा मौद्रिक स्वरूपामध्ये असलेले व्यवहार। उदाहरणार्थ रेंट पेड, सॅलरी पेड किंवा गुड्स परचेस्ड, हे सगळं आपण मॉनिटरी टर्म मध्ये लिहून ठेवतो, तेच असणार आपले बिझनेस ट्रान्झॅक्शन। तर ज्या काही बिझनेस एंटरप्राइजेस आहेत
ज्या काही बिझनेस एंटरप्राइजेस आहेत किंवा व्यवसाय संघटनेचे जे विविध प्रकार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सोल ट्रेडिंग किंवा सोल प्रोप्रायटरशिप म्हणजे एकल व्यापार आहे, यासोबतच पार्टनरशिप आहे, त्याच्यानंतर HUF म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली आहे, यासोबतच कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत आणि जॉईंट स्टॉक कंपनी या सुद्धा आहेत. हे सगळे व्यवसाय संघटनेचे प्रकार आहेत, म्हणजे बिझनेस एंटरप्राइजेस आहेत. आणि या सगळ्यांना आपले व्यवसायाची पुस्तकं ठेवावी लागतात, म्हणजे हिशेब ठेवावी लागतात, बुक किपिंग करावी लागते. किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला, ह्या प्राथमिक स्तरावरच्या गोष्टी असतात ज्या की माहिती करून घ्याव्या लागतात. आणि यासोबतच बिझनेस एंटरप्राइजेसच्या व्यतिरिक्त इतर ऑर्गनायझेशन जे आहे, ज्यामध्ये कशाचा समावेश होतो, NPOचा समावेश होतो, म्हणजे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा समावेश होतो. महाविद्यालय असतील किंवा युनिव्हर्सिटी असतील, शाळा असतील, धर्मदाय संस्था असतील, दवाखाने असतील, ट्रस्ट असेल, हे सगळे काय आहेत तर अव्यापारी संस्था आहे, म्हणजे ज्यांचा उद्देश हा नफा कमवणे नाहीये, मात्र समाजाची सेवा करणे आहे. ओके, यांना सुद्धा हिशेबाची पुस्तकं ठेवावी लागतात. जरी अशा ऑर्गनायझेशन म्हणजे NPO ह्या प्रॉफिट मेकिंगसाठी जरी नसल्या तरी सुद्धा व्यवसायाला एकूण किती त्या ठिकाणी व्यवसायाचा एकूण एक्सपेन्सेस किती झालेला आहे, रिसिप्ट किती आलेली आहे आणि यासोबतच त्याचा सरप्लस किती आहे किंवा डिफिसिट किती आहे, तसेच काही फ्रॉड होऊ नये, एरर होऊ नये, यासाठी सुद्धा त्यांना हिशेबाची पुस्तकं ठेवावी लागतात, त्याचं ऑडिट करून घ्यावं लागतं. म्हणजे थोडक्यात सांगायचा मुद्दा असा आहे की संघटना किंवा व्यवसाय संस्था ही व्यापारी असो किंवा अव्यापारी असो, ओके, बिझनेस ऑर्गनायझेशन असेल किंवा NPO असेल, या सगळ्यांना आपली हिशेबाची पुस्तकं ठेवणं हे गरजेचं राहतं. कशासाठी तर ज्या काही ॲक्टिव्हिटीज होणार आहे, डे टू डे ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी लिहून ठेवणं गरजेचे आहेत. आणि ज्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे, एक्सचेंज ऑफ मनी ऑर मनीज वर्थ, म्हणजे हे जे काही ॲक्टिव्हिटीज होणार आहे ह्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी असणार आहेत, आर्थिक क्रिया असणार आहे, ज्यामध्ये काय असणार आहे, एक्सचेंज ऑफ मनी, पैशाचं एक्सचेंज असणार आहे, आणि किंवा काय असेल मनीज वर्थ, म्हणजे एकतर पैसा जो की आपण इंडियाच्या बाबतीमध्ये रुपीजमध्ये या ठिकाणी आपण मनीला कॅल्क्युलेट करतो. मनीज वर्थ म्हणजे उदाहरणार्थ काही चेक असतील, ओके, म्हणजे चेकला सुद्धा काय आहे, पैशा इतकंच व्हॅल्यू आहे, किंवा बिल ऑफ एक्सचेंज असेल, म्हणजे हे सगळे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, त्याला काय आहे, पैशासारखंच किंवा पैशा एवढंच महत्त्व आहे, मनीज वर्थ. ओके, एक्सचेंज ऑफ मनी ऑर मनीज वर्थ. आता UPI आलेले आहे, युनिफाईड पेमेंट जे असणार आहेत, तर ते सुद्धा काय आहे, मनीज वर्थ आहे. ऑनलाईन माध्यमातून आपण पैशाची देवाणघेवाण करतो, खरेदी विक्री जी झाली आहे त्याचं जे पेमेंट आहे ते सुद्धा ऑनलाईन या ठिकाणी करतो. सो अशा पद्धतीने आपल्याला असं सांगता येईल की बुक किपिंग काय आहे, तर बुक किपिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इन अ सिस्टमॅटिक वे. तर बुक किपिंग काय आहे, रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन, जे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन होणार आहे ते बिझनेस ट्रान्झॅक्शन काय करायचे, आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत, म्हणजेच लिहून ठेवायचे आहेत. ओके, आणि हा मार्ग कसा असणार आहे, एक प्रकारे सिस्टमॅटिक असणार आहे आणि व्यवस्थित त्याची ऑर्डर असणार आहे, ती क्रोनॉलॉजिकल ऑर्डर असणार आहे. डे टू डे ट्रान्झॅक्शन आपल्याला या ठिकाणी लिहावे लागतात. तर हे झालं आपलं बुक किपिंगचं इंट्रोडक्शन. त्याच्यानंतर आता आपण डेफिनेशन बघूयात. बुक किपिंगची नेमकी डेफिनेशन किंवा व्याख्या ही नेमकी काय आहे बघा. बुक किपिंग इज अन आर्ट and science of systematic recording, classifying and summarizing the financial transaction of business for a particular period, generally 1 year. तर हा आहे बुक किपिंगचा एक अर्थ विस्तृत स्वरूपामध्ये की बुक किपिंग काय आहे. बुक किपिंग ही आर्ट आहे, यासोबतच ते सायन्स सुद्धा आहे. म्हणजे आर्ट ज्याला आपण काय म्हणतो, ती एक कला आहे. ओके, ती एक कला आहे आणि यासोबतच ते सायन्स आहे, म्हणजे ते काय आहे, विज्ञान आहे. बुक किपिंग हे विज्ञान का आहे किंवा सायन्स का आहे, कारण सायन्समध्ये काय महत्त्वाचं असतं, रूल्स अँड रेग्युलेशन्स. कुठलीही गोष्ट जी आहे तिला रूल्स अँड रेग्युलेशन असतात. ओके, यासोबतच काही प्रिन्सिपल्स असतात, म्हणजे काही तत्व आहेत, त्याच्यावर आधारित हे काय असतं, हे बेस्ड असतं. म्हणजे सायन्स इट इज अ बॉडी ऑफ नॉलेज असं देखील त्याला म्हटलं जातं. मग बुक किपिंगला सायन्स का म्हटलं जातं, कारण या बुक किपिंगला रिलेटेड काही महत्त्वाचे नियम आहेत, प्रिन्सिपल्स आहेत. डेबिट आणि क्रेडिट याच्या संदर्भाचे नियम आहेत.
यासोबतच बिझनेस एंटिटी कन्सेप्ट आहे, कॉस्ट कन्सेप्ट आहे, मनी मेजरमेंट कन्सेप्ट आहे. ओके, म्हणजे ह्या काय केल्या जातात, सायंटिफिकली त्या ठिकाणी यूज केले जातात. आणि हे जे नॉलेज आहे हे नॉलेज आत्मसात करून आपल्याला हिशेबाची पुस्तकं लिहावी लागतात, म्हणजे ती प्रोड्यूस करावी लागतात, प्रेझेंट करावी लागतात. म्हणजे ती काय असते तर ती प्रेझेंट करणं म्हणजे तुमची स्किल आणि ॲबिलिटीच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही ते प्रदर्शित करता, मांडता, एका सिस्टमॅटिक वेमध्ये ते दर्शवता, तेव्हा त्याला आपण आर्ट असं म्हणतो. ओके, तर हे आर्ट आणि सायन्स आहे. कशाचं? सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग. पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे, म्हणजे त्याची नोंद त्या ठिकाणी लिहून ठेवायची आहे. उदाहरणार्थ आपण मित्राला पैसे उसने दिलेत तर आपण त्याचं कुठेतरी डायरीमध्ये लिहून ठेवतो. कारण का? कारण सगळेच व्यवहार आपल्याला हे स्मरणात राहतीलच असं नाही. म्हणजे हा जो ड्रॉबॅक आहे मानवी स्मृतीचा किंवा मेमरीचा, तो कमी करण्यासाठीच बुक किपिंग त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं. सो रेकॉर्ड करणं, त्याच्यानंतर काय करायचं आहे, त्याचं क्लासिफिकेशन करणं. आता ह्या बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये काय करायचं आहे, जे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन होईल त्याचं रेकॉर्ड करायचं, त्याचं क्लासिफिकेशन करायचं. क्लासिफिकेशन करणं म्हणजे वेगवेगळ्या हेडच्या अंडर त्याला कॅटेगराईज करायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ ते इन्कम असू शकतं, रेंट असेल किंवा एक्सपेन्सेस असतील किंवा लायबिलिटी असेल, ॲसेट असेल, अशा पद्धतीने. आणि काय करायचं आहे, समराईज करायचं आहे, म्हणजे सारांशीकरण करायचं आहे. उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की ट्रायल बॅलन्स आपण तयार करतो, त्याच्यानंतर ट्रेडिंग अकाउंट तयार करतो, PL तयार करतो, बॅलन्स शीट तयार करतो. म्हणजे हे एक प्रकारे कोणत्या पद्धतीनं आहे, एका समराइज्ड पद्धतीनं आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला प्रत्यक्षदर्शी नेमकी परिस्थिती काय आहे, वस्तुस्थिती काय आहे, त्याचं आकलन त्या ठिकाणी होऊ शकतं. ओके, सो रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड समरायझिंग द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस फॉर अ पर्टिक्युलर पिरियड. मग हा जो पर्टिक्युलर पिरियड आहे हा जनरली किती महिन्यांचा आहे, तर तो 12 महिन्यांचा आहे. ओके, किंवा ज्याला आपण 1 वर्ष असं म्हणतो, 12 मंथ्स ऑर 1 इयरचा आहे तो, जनरली 1 इयर. तर दिस इज द मिनिंग ऑफ बुक किपिंग. आता या डेफिनेशन ज्या आहेत, ह्या डेफिनेशन काही महत्त्वाच्या आपण बघूयात, ज्यामध्ये J.R. बाटलीबॉय हे एक बुक किपिंगमधलं महत्त्वाचं नाव आहे. J.R. बाटलीबॉय हे जे वाणिज्य तज्ज्ञ आहेत, यांनी बुक किपिंगची व्याख्या काय केलेली आहे, तर बुक किपिंग इज अन आर्ट. आर्ट ऑफ व्हॉट? आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डिलिंग्स इन अ सेट ऑफ बुक्स. म्हणजेच J.R. बाटलीबॉय यांच्या व्याख्येतून आपल्याला असं दिसून येतं की बुक किपिंग ही एक आर्ट आहे. कशाची आर्ट आहे? रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस डिलिंग. काय रेकॉर्ड करायचे आहे? बिझनेस डिलिंग्स. डिलिंग्स म्हणजेच काय? डिलिंग्स म्हणजेच व्यवहार. ओके, जे काही व्यवहार घडतील, पैशाची देवाणघेवाण हा एक व्यवहार आहे, वस्तूंची खरेदी विक्री हा व्यवहार आहे. तर हे बिझनेस डिलिंग काय करायचे आहेत? रेकॉर्ड करून ठेवायचे आहे. आणि कशामध्ये? इन अ सेट ऑफ बुक्स. सेट ऑफ बुक्समध्ये, उदाहरणार्थ जर्नलमध्ये ते रेकॉर्ड करून ठेवणं. दुसरी जी व्याख्या आहे ती आर्यन कार्टर यांनी केलेली आहे. आर्यन कार्टर काय म्हणतात? बुक किपिंग इज द सायन्स अँड आर्ट. म्हणजे आता कार्टर यांनी आर्ट सोबतच ते काय आहे? सायन्स आहे असं म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ऑफ करेक्टली रेकॉर्डिंग इन बुक्स ऑफ अकाउंट्स ऑल दोज बिझनेस ट्रान्झॅक्शन दॅट रिझल्ट्स इन ट्रान्सफर ऑफ मनी ऑर मनीज वर्थ. तर ऑलरेडी आपण या ठिकाणी हे डिस्कस केलंय की मनी ऑर मनीज वर्थ याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. तर कार्टर यांनी बुक किपिंगला आर्ट अँड सायन्स असं म्हटलेलं आहे, तर बाटलीबॉय यांनी बुक किपिंगला आर्ट असं म्हटलेलं आहे, जे की रेकॉर्ड करून ठेवलं जातं सेट ऑफ बुक्समध्ये. कशाचं रेकॉर्ड आहे असणार आहे? हे बिझनेस डिलिंगचं रेकॉर्ड असणार आहे. त्याच्यानंतर आता आपण या ठिकाणी बुक किपिंगचे फीचर्स पाहूयात. जे काही मिनिंग आहे आणि त्याच्या डेफिनेशन्स आहेत त्यावरून आपल्याला बुक किपिंगचे काही फीचर्स सांगता येतील. पहिलं फीचर म्हणजे इट इज द मेथड ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन. म्हणजेच व्यावसायिक व्यवहार जे आहेत, हे व्यावसायिक व्यवहार किंवा बिझनेस ट्रान्झॅक्शन आपल्याला काय करायचं आहे? रेकॉर्ड करून ठेवायचं आहे. आणि हे रेकॉर्ड कोणत्या बेसिसवर आहे? डे टू डे बेसिसला आहे. ओके, आणि यासोबतच ते कोणत्या ऑर्डरनं आहे? क्रॉनॉलॉजिकल ऑर्डर आहे. क्रॉनॉलॉजिकल ऑर्डर आहे म्हणजेच काय आहे? जे काही क्रम आहे, कालक्रमानुसार असणार आहे. ते पहिल्यांदा कोणता व्यवहार घडला, नंतर कोणता घडला, डे वाईज, यासोबतच क्रॉनॉलॉजिकल ऑर्डरनुसार हे बुक किपिंगच्या नोंदी बुक किपिंगच्या माध्यमातून
बिझनेस ट्रान्झॅक्शनच्या नोंदी आपण ठेवणार आहोत. दुसरी गोष्ट काय महत्त्वाची लक्षात घ्यायची, तर ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन हे या ठिकाणी रेकॉर्ड केले जातात. याचाच दुसरा अर्थ असा होतो, असे ट्रान्झॅक्शन जे की फायनान्शियल नेचरचे नाही आहेत त्यांचं रेकॉर्डिंग या ठिकाणी केलं जात नाही. म्हणजे उदाहरणार्थ बार्टर सिस्टीम आहे, वस्तू विनिमय पद्धत जी आहे, वस्तू विनिमय पद्धत म्हणजे एका गायीच्या बदल्यामध्ये 2 शेळ्या दिल्यात. ओके, म्हणजे ही झाली पुरातन काळामध्ये अस्तित्वात असलेली बार्टर सिस्टीम. ती मात्र याच्या बुक किपिंगमध्ये लिहित नाही, कारण बुक किपिंगमध्ये सगळ्या गोष्टी या कशाच्या स्वरूपात लिहिल्या जाणार आहे, पैशाच्या स्वरूपामध्ये लिहिण्यात येणार आहे. म्हणजे मनी मेजरमेंट ही कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी वापरणार आहोत. तर ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी रेकॉर्ड होणार आहे. फायनान्शियल ट्रान्झॅक्शन किंवा फायनान्शियल स्वरूपाच्या ज्या इव्हेंट्स असतील त्या ठिकाणी त्या रेकॉर्ड होणार आहे. उदाहरणार्थ क्लोजिंग स्टॉकची प्राइस ही काय आहे, हे ट्रान्झॅक्शन नाही आहे, बट ती फायनान्शियल इव्हेंट आहे. क्लोजिंग स्टॉक किंवा ओपनिंग स्टॉक किंवा डेटर्स हे सगळे आपण लिहून ठेवणार आहे, जे की मॉनिटरी टर्ममध्ये आपण मेजर करू शकतो. आणि दुसरी गोष्ट काय, तर ते बिझनेसशी संदर्भात आहे. तिसरं महत्त्वाचं बुक किपिंगचं वैशिष्ट्य असं आहे की ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर्ड फॉर अ स्पेसिफिक पिरियड. आता हा स्पेसिफिक पिरियड कोणता आहे, तर जनरली 1 इयरचा तो असणार आहे. या 1 इयरमध्येच आपल्याला फायनान्शियल पोझिशन बिझनेसची कशी आहे त्या माध्यमातून बॅलन्स शीटच्या माध्यमातून कळतं. सो विच आर युजफुल फॉर फ्युचर रेफरन्सेस. भविष्य काळामध्ये आपल्याला जे काही डिसिजन घ्यायचे असतील किंवा कागदपत्र आपल्याला कुठेतरी प्रोड्यूस करायचे असतील, तर हे जे काही नोंदी आहेत ह्या नोंदी ठेवल्याचा पुरावा आपल्याला तेव्हा तो कामी येणार आहे. नंबर 4, रेकॉर्ड्स ऑफ ट्रान्झॅक्शन आर बेस्ड ऑन रूल्स अँड रेग्युलेशन. ज्या काही नोंदी आपण ठेवणार आहोत किंवा जे काही ट्रान्झॅक्शन या ठिकाणी लिहिणार आहोत हे सगळे कशावर डिपेंड आहेत, कशावर बेस्ड आहेत, रूल्स अँड रेग्युलेशनवर बेस असणार आहे. रूल्स अँड रेग्युलेशन जसं की डेबिट आणि क्रेडिटचे रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, गॅप म्हणजे जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल्स जे की युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहेत. ओके, ICAIचे काही नॉर्म्स आहेत. हे सगळे आपल्याला काय करायचे आहेत, लक्षात घ्यायचे आहे आणि त्याच्यानुसार ते रेकॉर्डिंग करायचं आहे. म्हणून रूल्स अँड रेग्युलेशनवर ते आधारित असल्यामुळे बुक किपिंग हे काय ठरतं, तर ते सायन्स ठरतं. आणि 5वी गोष्ट काय आहे, इट इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन सायंटिफिकली. आणि हे ट्रान्झॅक्शन आपल्याला कशामध्ये कशी लिहायचे आहेत, सायंटिफिकली म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या तार्किकदृष्ट्या ते लिहून ठेवायचे आहे. आणि हे लिहून ठेवणं ही एक प्रकारे काय आहे, तर आर्ट आहे, कला आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला असं म्हणता येईल की बुक किपिंग इज अन आर्ट ॲज वेल ॲज सायन्स. ओके, विच इज स्टडीड बाय द कॉमर्स स्टुडंट. ओके, चला आता आपण बघूया ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग. आता हे बुक किपिंग ठेवण्याचे नेमके उद्देश काय आहेत. कुठलीही गोष्ट जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्या पाठीमागे काहीतरी उद्देश असतात आणि ते उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण या गोष्टी करतो. अगदी त्याचप्रमाणे बुक किपिंग जे आहे हे बुक किपिंग ठेवण्याचे काही उद्देश आहेत. म्हणजे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून कोणकोणते उद्देश असू शकतात, तर पहिली गोष्ट आहे कंप्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड. जे काही रेकॉर्ड आपल्याला ठेवायचे आहे हे परिपूर्ण असलं पाहिजे आणि यासोबतच ते कसं असलं पाहिजे, अचूक असलं पाहिजे. हा पहिला उद्देश त्याच्या पाठीमागे आहे. दुसरा उद्देश काय आहे, तर रेकॉर्डिंग मॉनिटरी ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस. कोणते ट्रान्झॅक्शन आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे जे पैशाच्या स्वरूपामध्ये मोजले जातात असे सगळे ट्रान्झॅक्शन आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत, रेकॉर्ड करणार आहोत. आणि या माध्यमातून आपल्याला काय कशाची माहिती मिळणार आहे, प्रॉफिट किंवा लॉस. म्हणजे जसं की आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करणार, ज्या माध्यमातून आपल्याला ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट, ग्रॉस लॉस, नेट लॉस हे माहिती आपल्याला मिळणार आहे. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. यासोबतच काय आहे, टू नो टोटल ॲसेट्स अँड लायबिलिटी. व्यवसायाची एकूण संपत्ती किती आहे आणि व्यवसायाची एकूण देयता किती आहे, व्यवसायाला कोणाकडून किती येणं आहे, व्यवसायाला कोणाला किती देणं आहे, या गोष्टी सुद्धा आपल्याला या माध्यमातून कळणार आहेत. आणि अजून काय आहे, टू नो फायनान्शियल परफॉर्मन्स. म्हणजे एखाद्या आपला जो बिझनेस असणार आहे तो बिझनेस किती प्रोग्रेसमध्ये आहे किंवा किती त्या ठिकाणी तो फायनान्शियल सॉल्वंट आहे की इनसॉल्वंट आहे, या गोष्टी आपल्याला या बुक किपिंगच्या माध्यमातून कळणार आहेत किंवा त्यासाठी बुक किपिंगची मदत होणार आहे. आता या बुक किपिंगची जी काही युटिलिटी आहे म्हणजे उपयोगिता आहे ही कोणकोणत्या घटकांसाठी असणार आहे, तर युटिलिटी ऑफ बुक किपिंग म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल काही घटक
हे इंटरनल आहेत, काही घटक हे एक्सटर्नल आहेत, ज्याला स्टेक होल्डर्स असं सुद्धा म्हणतात. ओके, स्टेक होल्डर्स म्हणजे काय? स्टेक होल्डर्स म्हणजेच ज्या ज्या घटकांचा संबंध व्यवसाय संस्थेशी येतो त्या सगळ्या घटकांना स्टेक होल्डर्स असं म्हणतात किंवा हितसंबंधीय असं म्हणतात. मग इंटरनल युजर्समध्ये कोण कोण असणार आहे? तर कंपनीचे एम्प्लॉई असतात, हा एक महत्त्वाचा घटक आहे. मॅनेजमेंट असणार आहे. ओके, तर यासोबतच काही एक्सटर्नल सुद्धा आहे, कंपनीच्या बाहेरची लोक, उदाहरणार्थ इन्व्हेस्टर्स आहेत, गव्हर्नमेंट आहे, सोसायटी आहे, कस्टमर आहेत, सप्लायर्स आहेत. मग युटिलिटी काय असणार आहे बुक किपिंगची? तर ओनर, व्यवसायाच्या मालकाला व्यवसायाला किती नफा झाला किंवा किती तोटा झाला, व्यवसायाचं देणं किती आहे, येणं किती आहे, लायबिलिटी आणि ॲसेट्स किती आहे हे माहिती होतं. डिसिजन मेकिंग करता येते, त्यासाठी महत्त्वाचं आहे ओनर. मॅनेजमेंट जे आहे ह्या व्यवस्थापनाला काही धोरणयुक्त निर्णय घ्यावे लागतात, स्ट्रॅटेजिक डिसिजन घ्यावे लागतात, त्यासाठी सुद्धा हे महत्त्वाचं आहे. गुंतवणूकदार जे आहेत ह्या गुंतवणूकदारांना पुढे हे लक्षात येतं की आपण या व्यवसायामध्ये गुंतवणूक केली पाहिजे किंवा नाही केली पाहिजे, त्यासाठी इन्व्हेस्टरच्या दृष्टिकोनातून उपयुक्त आहे. कस्टमर यासोबतच लेंडर्स, कस्टमरसाठी हे उपयुक्त आहे की कस्टमरला कमी किमतीमध्ये चांगल्या गोष्टी पाहिजे असतात. मग व्यवसायाची त्या पद्धतीची फायनान्शियल पोझिशन असणं गरजेची आहे. यासोबतच नियमितपणे वस्तू आणि सेवांचा पुरवठा व्यवसायाकडून होत राहील याची शाश्वती आपल्याला या माध्यमातून मिळू शकतं. लेंडर्स जे कोणी कर्ज देणारे आहेत, बँका असतील, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतील, त्यांना हे कळेल की आपण या व्यवसायाला कर्ज द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे. आणि गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंटला काय मिळणार आहे? टॅक्स मिळणार आहे. बिझनेसला जो काही प्रॉफिट होईल त्याच्यावर कॉर्पोरेशन टॅक्स त्या ठिकाणी मिळू शकतो कंपनीच्या बाबतीत, म्हणून गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते महत्त्वाचं ठरतं. तर आता आपण या ठिकाणी अकाउंटिंग जे आहे त्या अकाउंटिंगच्या बाबतीत थोडासा इतिहास बघूयात. अकाउंटिंगची उत्पत्ती कशी झाली? बुक किपिंग बघितलं आपण. बुक किपिंग काय आहे? तर बुक किपिंग हे एक प्रायमरी स्टेज आहे. बुक किपिंग इट इज अ प्रायमरी स्टेज. आणि बुक किपिंगचं काम जे संपतं तिथं काय चालू होतं? अकाउंटिंग चालू होतं. आता इथे आपलं बुक किपिंगचं काम संपलेलं आहे, म्हणजे बुक किपिंगचं काम फार फार तर कुठपर्यंत आहे? लेजर किंवा ट्रायल बॅलन्सपर्यंत आहे. म्हणजे एखादं ट्रान्झॅक्शन आयडेंटिफाय करायचं आहे, ते रेकॉर्ड करायचं आहे, त्यांना ॲनालाइज करायचं आहे, त्याला यासोबतच काय करायचं आहे? त्याचं समराईज करायचं आहे. आता अकाउंटिंगच्या बाबतीत आपण या ठिकाणी डिस्कस करूया. अकाउंटिंगमध्ये काय आहे? काउंट हा शब्द आहे. काउंट, COUNT, काउंट हा शब्द आहे. आणि काउंट म्हणजे काय? मोजमाप करणे, बरोबर, मोजमाप करणे. आता हे जे मोजमाप आहे आपलं, हे कशाचं करायचं? आपल्याला जे आकडे असणार आहे त्याचंच आपल्याला मोजमाप करायचं आहे. काउंटिंग ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावरून अकाउंटिंग हा शब्द तयार झालेला आहे, शब्दशः अर्थ त्याचा होतो. परंतु हे जे अकाउंटिंग आहे हे काही नवीन नाही आहे. तर याचा इतिहास आपल्याला मानवी संस्कृतीमध्येच त्या ठिकाणी पाहायला भेटतो. म्हणजे ह्युमन सिव्हिलायझेशन जी आहे आपली मानवी संस्कृती जी आहे ती ही जेवढी जुनी आहे तेवढंच अकाउंटिंग सुद्धा जुनं आहे. ओके, सो अकाउंटिंग फाइंड्स इट रूट्स ॲज अर्ली ॲज अराउंड 4000 BC. इसवी सन पूर्व 4000 जे आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला अकाउंटिंगची जी काही बीजे आहे ती पाहायला मिळतात. यामध्ये वेगवेगळ्या सिव्हिलायझेशनचा उल्लेख करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये इजिप्शियन जी आहे संस्कृती आहे, या इजिप्तच्या संस्कृतीमध्ये सुद्धा अकाउंटिंगला या ठिकाणी महत्त्व देण्यात आलेलं होतं. ओके, ट्रेझरीच्या बाबतीत. आणि हा जो कोणी इन्चार्ज होता ट्रेझरीचा, जो कोण होता तर तो वजीर होता. ओके, आणि जो काय करणार होता तर मंथली रिपोर्ट त्या राजाला पाठवणार होता. तर इजिप्तच्या संस्कृतीमध्ये अकाउंटिंग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट आहे बेबिलियनची संस्कृती. तर सिटी ऑफ कॉमर्स म्हणून याला ओळखलं जात होतं प्राचीन काळामध्ये. आणि याच्यामध्ये काय झालं तर यूज्ड अकाउंटिंग फॉर बिझनेस टू आयडेंटिफाय द लॉसेस दॅट टूक प्लेस ड्यू टू फ्रॉड्स अँड लॅक ऑफ इफिशियन्सी. जे काही फ्रॉड्स होणार आहेत ते या ठिकाणी आयडेंटिफाय करण्यात येणार होते आणि जी व्यवसायामध्ये कार्यक्षमता चांगली राहावी याचा सुद्धा प्रयत्न त्या माध्यमातून होत होता. तिसरी महत्त्वाचं म्हणजे ग्रीसच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की
ग्रीस यूज्ड अकाउंटिंग टू डिवाइड द रेव्हेन्यूज रिसिव्ड अमॉंग द ट्रेजरीज. मग जो काही रेव्हेन्यू या ठिकाणी उत्पन्न होणार आहे, प्राप्त होणार आहे, तो काय करायचा आहे, डिवाइड करायचा आहे. ओके. मेंटेनिंग रिसिट्स, पेमेंट्स अँड बॅलन्स ऑफ गव्हर्नमेंट फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. रोमनच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतं की यूज्ड मेमोरेंडम ऑर डे बुक. आता या रोमनच्या सिव्हिलायझेशनमध्ये मेमोरेंडम किंवा डे बुक म्हणून या ठिकाणी अकाउंटिंगच्या बाबतीत रिसिप्ट्स अँड पेमेंट्स त्या ठिकाणी रेकॉर्ड केल्या जात होतं. 700 BC टू 400 AD, म्हणजे इसवी सन पूर्व 700 ते इसवी सन 400 या कालखंडामध्ये. त्याच्यानंतर भारताच्या बाबतीत आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्य यांच्या दरबारामध्ये जे आपले या ठिकाणी कौटिल्य किंवा चाणक्य होते, त्यांनी अर्थशास्त्र या नावाचा ग्रंथ लिहिला, जो की जगप्रसिद्ध असा ग्रंथ आहे. आणि चंद्रगुप्त मौर्याच्या किंगडममध्ये किंवा रिजिममध्ये जे मिनिस्टर होते कौटिल्य, त्यांनी एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव काय होतं, अर्थशास्त्र. ओके. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टीचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये पॉलिटिक्स आहे, ज्याच्यामध्ये मिलिटरीच्या बाबतीत लिहिलेलं आहे. त्याच पद्धतीनं अकाउंटचं रेकॉर्ड्स कशा पद्धतीने मेंटेन केलं पाहिजे, तर हे सुद्धा त्यामध्ये सांगितलेलं आहे. सो आफ्टरवर्ड्स इट इज कॉल्ड ॲज अ देशीनामा. मग ही जी पद्धत आहे, ही पद्धत आता देशीनामा म्हणून देखील ओळखल्या जात आहे. म्हणजे या ठिकाणी भारताच्या बाबतीत आपण काय आहे, अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्य किंवा चाणक्य यांनी लिहिल्याचं या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं. आता पुढची गोष्ट म्हणजे फादर ऑफ अकाउंटिंग. तर फादर ऑफ अकाउंटिंग कोणाला म्हटलं जातं किंवा फादर ऑफ डबल एंट्री सिस्टीम कोणाला म्हटलं जातं, तर ते आहेत आपले ल्युका डी बर्गो पॅसिलिओ. तर या ठिकाणी आपण त्यांचं फोटो बघू शकता. ल्युका डी बर्गो पॅसिओली असं त्यांचं नाव आहे, ल्युका डी बर्गो पॅसिओली. तर हे ल्युका डी बर्गो पॅसिओली कोण होते, तर ते एक इटलीचे व्यापारी होते, इटालियन मर्चंट ल्युका पॅसिओली. आणि या ल्युका पॅसिओली यांनी 1494 मध्ये एक बुक लिहिलं. त्या बुकचं नाव काय होतं, त्या बुकचं नाव होतं हे बघा, सुमा डी अरिथमॅटिका जिओमॅट्रिया प्रपोर्शन ॲट प्रोपोर्शनॅलिटी. ओके. हे या पुस्तकाचं नाव आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये काय आहे, रिव्ह्यू ऑफ अरिथमॅटिक अँड जिओमेट्रिक प्रपोर्शन, जे की 1494 मध्ये लिहिलं. आणि हे पहिलं बुक मानलं जातं कशावरचं, डबल एंट्री बुक किपिंग. म्हणजे बुक किपिंगची कोणती पद्धत, द्विनोंद पद्धत. ओके. पुस्तपालनाची द्विनोंद पद्धत, डबल एंट्री बुक किपिंग. आता हे डबल म्हणजे काय, डबल म्हणजे दोन ॲस्पेक्ट, देर आर ड्युअल ॲस्पेक्ट, म्हणून त्याला डबल असं म्हटलेलं आहे. म्हणजेच सगळ्यात पहिल्यांदा डेबिट आणि क्रेडिट हे शब्दप्रयोग कोणी वापरले असतील किंवा प्रचारात आणले असतील, तर ते ल्युका डी बर्गो पॅसिओली यांनी ते प्रचारामध्ये आणले. आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शनला किमान दोन, त्या ठिकाणी प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये किमान दोन इफेक्ट असतात, एक डेबिट असतं आणि दुसरं क्रेडिट असतं. हे त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा जगाला सांगितलं. आणि म्हणूनच त्यांना म्हटलं जातं की फादर ऑफ अकाउंटिंग किंवा फादर ऑफ डबल एंट्री सिस्टीम ऑफ बुक किपिंग असं देखील त्यांना म्हटलं जातं. ओके. सो ही यूज द टर्म डेबिट, ज्याचं शॉर्ट फॉर्म पुढे DR झाला, आणि क्रेडिट ज्याचा शॉर्ट फॉर्म पुढे CR झाला. तर डेबिट आणि क्रेडिट याच्या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला जे काही आपण सेकंड युनिट शिकणार आहोत, तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये किमान दोन पक्ष असणार. उदाहरणार्थ एखादी वस्तू विक्री करायची असेल तर त्याच्यामध्ये सेलर असेल आणि कोण असतात, बायर असणार. म्हणजे एक लाभ घेणारा असेल तर दुसरा लाभ देणारा असेल. म्हणजे काहीतरी डेबिट होणार आणि काहीतरी क्रेडिट होणार, असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता आपण अकाउंटिंगचं या ठिकाणी डेफिनेशन बघूयात. बुक किपिंग ही काय आहे, तर बुक किपिंग इट इज अ प्रायमरी स्टेज, ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करून ठेवणं, रेकॉर्ड करणं. ओके. एका विशिष्ट जर्नलमध्ये ते रेकॉर्ड करणं, त्याच्यानंतर ते त्याची लेजर करणं, या गोष्टी बुक किपिंगमध्ये समाविष्ट होतात. आणि जिथे बुक किपिंग संपतं तिथे अकाउंटिंग चालू होतं. आणि अकाउंटिंगला काय म्हटलं जातं, तर अकाउंटिंग ऑल्सो नोन ॲज द लँग्वेज ऑफ बिझनेस. अकाउंटिंगला काय म्हटलं जातं, लँग्वेज ऑफ बिझनेस. व्यवसायाची ती भाषा आहे, व्यवसायाची काय आहे ती भाषा आहे. म्हणजेच
तुम्हाला या ठिकाणी एखादा व्यवसाय नेमका प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये आहे हे त्या व्यवसायाच्या मालकाला विचारण्याची गरज नाही, तर त्या व्यवसायाची जी काही फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत ही पाहून किंवा वाचून आपल्याला कळतं त्या व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन काय आहे. हे कोण सांगतं आपल्याला, तर ती हिशेबाची पुस्तकं सांगतात. म्हणजेच ती काय आहे, लँग्वेज ऑफ बिझनेस, हिशेबाची पुस्तकं बोलतायत. सो दॅट्स वाय अकाउंटिंग इज द लँग्वेज ऑफ बिझनेस. मग अकाउंटिंगची डेफिनेशन काय करण्यात आलेली आहे, तर अकाउंटिंग इज द आर्ट ऑफ, म्हणजे अकाउंटिंग सुद्धा आता या ठिकाणी आर्ट आहे. बुक किपिंग ही सुद्धा आर्ट तर आहेच, परंतु अकाउंटिंग ही आहे. ॲक्च्युली अकाउंटिंग हे जे आहे हे कशाचं पुढचा भाग आहे, तर तो बुक किपिंगच्या पुढचा भाग आहे. त्याचं ते सविस्तर पुढचं एक्सटेन्शन आहे असं आपण म्हणूया. अकाउंटिंग इज द आर्ट ऑफ रेकॉर्डिंग. काय करायचं आहे आपल्याला, रेकॉर्ड करायचं आहे, क्लासिफाय करायचं आहे आणि समरायझिंग करायचं आहे इन अ सिग्निफिकंट मॅनर अँड इन टर्म्स ऑफ मनी, ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट्स. कशाच्या टर्म्समध्ये, कशाच्या स्वरूपात, पैशाच्या स्वरूपात, ट्रान्झॅक्शनच्या स्वरूपात आणि इव्हेंटच्या स्वरूपात. मात्र ही इव्हेंट कशी असणार आहे, मॉनिटरी नेचरची असणार आहे. ओके, ट्रान्झॅक्शन हे सुद्धा कसे असणार आहेत, मॉनिटरी नेचरचे असणार आहे. सो विच आर इन पार्ट ॲट लिस्ट ऑफ अ फायनान्शियल कॅरेक्टर. त्याचं स्वरूप कसं असेल, वित्तीय असणार आहे. अँड इंटरप्रिटिंग द रिझल्ट देअर ऑफ. आणि याचं काय करायचं आपल्याला, इंटरप्रिटेशन करायचं आहे. कशाचं, रिझल्टचं, ज्याच्या माध्यमातून म्हणजे जी फायनान्शियल स्टेटमेंट आहे त्याच्या माध्यमातून आपण व्यवसायाचं काय करतो, इंटरप्रिटेशन करतो. तर ही जी डेफिनेशन आहे अकाउंटिंगची, ही डेफिनेशन आपल्याला कोणी सांगितली, अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाईड पब्लिक अकाउंट्स यांनी सांगितलेली आहे. काय सांगितलंय, रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड समरायझिंग. आता यामध्ये आपण जी प्रोसेस आहे आपली अकाउंटिंगची ती या ठिकाणी समजून घेऊया. आपण डेफिनेशनमध्ये काय म्हटलेलं आहे की रेकॉर्ड करायचं आहे आपल्याला, समराईज करायचं आहे आणि त्याच्या अगोदर त्याला क्लासिफाय करायचं आहे. म्हणजे कुठल्याही बिझनेस ट्रान्झॅक्शनची नोंद करत असताना सगळ्यात पहिल्यांदा ते बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे किंवा नाही त्याची ओळख आपल्याला करता आली पाहिजे. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, टू आयडेंटिफाय द बिझनेस ट्रान्झॅक्शन. म्हणून पहिली स्टेप जी आहे अकाउंटिंगच्या प्रोसेसमध्ये ती काय येते, टू आयडेंटिफाय द बिझनेस ट्रान्झॅक्शन. ओके, म्हणजे पर्सनल स्वरूपाचे जर ट्रान्झॅक्शन असतील, जे व्यवसायाशी संबंधित नसतील तर ते आपण लिहिणार नाही, कारण बिझनेस एंटिटी कन्सेप्ट त्या पद्धतीने आपल्याला सांगते, ते आपण कन्सेप्टमध्ये डिस्कस करणार आहोत. मग एकदा तुमचं ट्रान्झॅक्शन आयडेंटिफाय झालं तर तुम्ही ते कशाच्या स्वरूपामध्ये मेजर करणार आहात, पैशाच्या स्वरूपामध्ये मेजर करणार आहेत. म्हणजेच मनीच्या स्वरूपामध्ये तुम्ही ते नोंदवणार आहात. मनीच्या स्वरूपामध्ये ते तुम्ही नोंदवणार आहात. आता त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही काय करणार आहात, ते रेकॉर्ड करणार आहात. पहिल्यांदा आयडेंटिफाय करायचं. आयडेंटिफाय काय करणार गोष्ट, संबंधित ट्रान्झॅक्शन हे बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे किंवा नाही. दुसरी गोष्ट, त्याला आपण पैशाच्या स्वरूपामध्ये मेजर करू शकतो किंवा नाही. आता काही गोष्टी पैशाच्या स्वरूपात मेजर नाही केल्या जाऊ शकत. उदाहरणार्थ, कर्मचाऱ्यांनी संप केला आणि त्याच्यामुळे व्यवसायाचं खूप मोठं नुकसान झालं, परंतु किती नुकसान झालं हे आपल्याला माहिती नाही संपामुळं. मात्र आग लागली तर व्यवसायाचं नुकसान झालं तर ते किती झालं ते आपण करू शकतो. मेजरमेंट करता आलं पाहिजे पैशाच्या स्वरूपात. आणि हे मेजरमेंट झालं तर आपल्याला ते काय करायचं आहे, रेकॉर्ड करायचं आहे. तर रेकॉर्ड आपण कशामध्ये करणार आहेत, जर्नलमध्ये आपण ते रेकॉर्ड करणार आहोत. रेकॉर्डिंग झाल्यानंतर काय करायचं आपल्याला, नोंदी ठेवल्यानंतर आपल्याला त्याचं क्लासिफाय करायचं आहे. टू क्लासिफाय. आता हे क्लासिफिकेशन म्हणजे काय करणार आहे आपण, जर्नल नंतर प्रत्येक व्यवहार हा त्या विशिष्ट हेड खाली लिहिणार आहोत. म्हणजे आपण त्या ठिकाणी लेजर करणार आहोत. आणि नंतर काय करणार आपण, त्या लेजरच्या माध्यमातून आपल्याला ट्रायल बॅलन्स तयार करावी लागेल, विच इज द लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस. आणि जे अरिथमॅटिकल ॲक्युरेसी त्या ठिकाणी सांगणार आहे. म्हणजेच आपल्याला त्या ट्रायल बॅलन्सच्या माध्यमातून आणि दिलेल्या ॲडजस्टमेंटच्या माध्यमातून समरायझेशन करायचं आहे, समराईज करायचं आहे, सारांशीकरण करायचं आहे. ट्रायल बॅलन्स, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे कशामध्ये येणार आहे, मग समराईजमध्ये येणार आहे. आणि अशा पद्धतीने ह्या गोष्टी झाल्या
की आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंटचं ॲनालिसिस करायचं आहे, इंटरप्रिटेशन करायचं आहे. ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशनमध्ये फायनान्शियल प्रोग्रेस कशी आहे बिझनेसची, आपण कशा पद्धतीने अजून पुढे काही निर्णय घेऊ शकतो किंवा काय सॉल्व्हन्सी जी काही बिझनेसची असणार आहे या बाबतीत त्याचा उहापोह त्या ठिकाणी होणार आहे. आणि सरतेशेवटी या सगळ्या ज्या काही हे जे सगळे काही फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत या फायनान्शियल स्टेटमेंट कम्युनिकेट करणार आहोत. हे कम्युनिकेशन कोणाला, तर जे स्टेक होल्डर्स आहेत ह्या स्टेक होल्डर्सला ते कामी येणार आहेत, ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टर आहेत, गव्हर्नमेंट आहेत, सप्लायर्स आहेत, सर्वसामान्य जनता आहेत, कस्टमर्स आहेत इत्यादी. म्हणजे ज्या ज्या लोकांचा संबंध व्यवसायासोबत येणार त्या सगळ्यांना ही हिशेबाची पुस्तकं काय असणार आहेत, सार्वजनिक असणार आहेत आणि ती त्यांना पाहता येणार आहेत, कारण ती पब्लिक डॉक्युमेंट त्या ठिकाणी असणार आहेत. तर अशा पद्धतीने ही प्रोसेस आहे अकाउंटिंगची. म्हणजे पहिली स्टेप कोणती आहे, प्रोसेस ऑफ अकाउंटिंगमध्ये पहिली स्टेप आपली आयडेंटिफाय येणार आहे. बिझनेस ट्रान्झॅक्शन आयडेंटिफाय करायचं ते बिझनेसशी संबंधित आहे किंवा नाही. दुसरं ते पैशाच्या स्वरूपामध्ये मोजमाप करता आलं पाहिजे. तिसरं त्याचं रेकॉर्ड करायचं आहे. नंतर क्लासिफाय करायचं आहे, मग समराईज करायचं आहे. या माध्यमातून त्याचं ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन करायचं आहे आणि सर्वसामान्य जनतेला किंवा पब्लिक डोमेनमध्ये ते त्या ठिकाणी आपल्याला प्रोड्यूस करायचं आहे, म्हणजेच कम्युनिकेशन त्याचं करायचं आहे. तर अशा पद्धतीची ही काय आहे प्रोसेस ऑफ अकाउंटिंग आहे. त्याच्यानंतर आपण बघूयात की ब्रांचेस ऑफ अकाउंटिंग. आता ह्या ज्या अकाउंटिंग जे आहेत या अकाउंटिंगच्या कार्यानुसार किंवा त्याच्या ऑब्जेक्टिव्हनुसार ब्रांचेस सुद्धा तयार झालेले आहेत, वेगवेगळ्या शाखा सुद्धा तयार झालेल्या आहेत किंवा त्याला आपण डिसिप्लिन्स असं सुद्धा म्हणू शकतो किंवा सब फील्ड्स असं सुद्धा म्हणू शकतो. प्रामुख्याने 3 महत्त्वाच्या ब्रांचेस या ठिकाणी आपण बघू शकतो. पहिली म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग, ही एक अतिशय महत्त्वाची आणि प्राथमिक अशी ही ब्रांच आहे. दुसरं आहे कॉस्ट अकाउंटिंग आणि तिसरं आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग. फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग या 3 महत्त्वाच्या ब्रांचेस अकाउंटिंगच्या आहेत. वन बाय वन याला आपण डिस्कस करूया. पहिल्यांदा आहे फायनान्शियल अकाउंटिंग, ज्याला आपण वित्तीय लेखांकन असं म्हणतो. सो इट कव्हर द प्रिपरेशन अँड इंटरप्रिटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. मग जे काही फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत आपले, हे फायनान्शियल स्टेटमेंट्स या ठिकाणी प्रिपेअर करायचे आहेत आणि त्याचं इंटरप्रिटेशन करायचं. मग या फायनान्शियल स्टेटमेंट कशाचा समावेश होणार आहे, आपली ट्रायल बॅलन्स आहे बघा, प्रॉफिट अँड लॉस आहे, ट्रेडिंग अकाउंट, बॅलन्स शीट, त्याच्यानंतर कॅश फ्लो स्टेटमेंट, कंपनीचं फायनान्शियल स्टेटमेंट असेल तर नोट्स टू अकाउंट्स, या सगळ्या गोष्टींचा समावेश फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये होतो. ओके. आणि हे फायनान्शियल स्टेटमेंट काय करायचे, आपल्याला कम्युनिकेट करायचे आहेत जे कोणी अल्टिमेट युजर्स असतील त्यांना. या फायनान्शियल अकाउंटिंगचं जर आपण स्वरूप बघितलं तर ते कोणत्या स्वरूपाचं आहे, हिस्टॉरिकल इन नेचर अशा स्वरूपाचं आहे, म्हणजे ऐतिहासिक स्वरूपाचं आहे. याचं कारण काय, कारण इट रेकॉर्ड्स ट्रान्झॅक्शन विच हॅज ऑलरेडी बीन अकर्ड. जे ट्रान्झॅक्शन ऑलरेडी होऊन गेलेले आहेत त्याची नोंद त्या ठिकाणी ठेवल्या जाते. म्हणजे हा कशाचा पार्ट झाला, पास्टमध्ये गेलं ते, पास्ट म्हणजे त्याचा इतिहास झाला आणि तो नोंदवून ठेवला जातो आणि त्या माध्यमातून फायनान्शियल स्टेटमेंट तयार केले जातात. म्हणून फायनान्शियल अकाउंटिंगचं जे काही नेचर आहे ते हिस्टॉरिकल इन नेचर अशा स्वरूपाचं आहे. द फायनल स्टेप ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग इज प्रिपरेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस अँड बॅलन्स शीट. सगळ्यात शेवटी जी स्टेप आहे ती कोणती आहे, PL आणि बॅलन्स शीट तयार करणं. द प्रायमरीली हेल्प्स इन डिटर्मिनेशन ऑफ नेट रिझल्ट्स. जो काही आपला नेट रिझल्ट असणार आहे तो या माध्यमातून आपल्याला माहिती करून घेता येतो. फॉर ॲन अकाउंटिंग पिरियड अँड द फायनान्शियल पोझिशन, जे की बॅलन्स शीटच्या माध्यमातून एखाद्या विशिष्ट दिवशी व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी आहे हे आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळतं. उदाहरणार्थ 31 मार्च 2023 या रोजीची व्यवसायाची स्थिती कशी आहे तर ते बॅलन्स शीटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने या ट्रायल बॅलन्स, प्रॉफिट अँड लॉस, ट्रेडिंग, बॅलन्स शीट या सगळ्या गोष्टींचा समावेश या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये होतो, जो की फायनान्शियल अकाउंटिंगच्या अंडर कव्हर होतो. दुसरी महत्त्वाची ब्रांच जी आहे आपली ती आहे कॉस्ट अकाउंटिंग, ज्याला आपण परिव्यय लेखांकन असं म्हणतो. म्हणजे एखाद्या विशिष्ट वस्तूची कॉस्ट ही किती असावी. आता हा जो पेन आहे याची कॉस्ट किती, म्हणजे मार्केटमध्ये हा पेन किती रुपयाला मिळतो आणि ही जी सेलिंग प्राईस आहे ही सेलिंग प्राईस ठरवण्यासाठी आपल्याला त्याची अगोदर कॉस्ट प्राईस ठरवावी लागेल. कॉस्ट प्राईस एकदा आपल्याला माहिती झाली तर आपण सेलिंग प्राईस त्या ठिकाणी ठरवू शकतो. सो कॉस्ट अकाउंटिंग डील्स विथ द
इव्हॅल्युएटिंग द कॉस्ट ऑफ अ प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. म्हणजे एखादं प्रोडक्ट असेल किंवा सर्व्हिस असेल जे आपण ऑफर्ड करणार आहोत लोकांना, तर त्याचं कॉस्ट इव्हॅल्युएट करण्याचं काम कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून केलं जातं. अँड इट कॅल्क्युलेट द कॉस्ट बाय कन्सिडरिंग ऑल फॅक्टर्स. कोणकोणते फॅक्टर याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फॅक्टर असणार आहे दॅट कंट्रीब्यूट टू आउटपुट प्रोडक्शन. मग ऑब्जेक्टिव्ह काय आहे कॉस्ट अकाउंटिंगचा? टू हेल्प द मॅनेजमेंट फिक्स द प्राइसेस अँड कंट्रोल द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे काही प्राइसेस आहेत ते प्राइसेस म्हणजे किमती निश्चित करायच्या आहेत आणि काय करायचं आहे, कॉस्ट कंट्रोलसुद्धा करायचं आहे. कारण आपल्याला स्वस्तात मस्त लोकांना विकायचं आहे. ओके, म्हणून त्यासाठी कॉस्ट ऑफ जी प्रोडक्शन आहे तिचं कंट्रोल करायचं आहे. मग या कॉस्ट अकाउंटिंगमध्ये काय काय प्रिपेअर केलं जातं? कॉस्ट शीट प्रिपेअर केली जाते, मटेरियल कॉस्ट, लेबर कॉस्ट यांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. आणि तिसरी महत्त्वाची जी शाखा आहे ती कोणती आहे? मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे, ज्याला आपण व्यवस्थापकीय लेखांकन असं म्हणतो. आणि ही जी ब्रँच आहे ही काय प्रोव्हाइड करते? इन्फॉर्मेशन टू मॅनेजमेंट फॉर बेटर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ बिझनेस. व्यवसाय चांगल्या, जास्तीत जास्त चांगल्या कशा पद्धतीने चालवला जाईल यासाठी आपल्याला ही माहिती जी आहे ही मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या माध्यमातून मिळते. आणि याच्या माध्यमातून काय होईल? इट हेल्प्स इन मेकिंग इम्पॉर्टंट डिसिजन अँड कंट्रोलिंग ऑफ व्हेरियस ॲक्टिव्हिटीज ऑफ द बिझनेस. महत्त्वपूर्ण निर्णय घेणं आणि यासोबतच व्यवसायाच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यावर कंट्रोलिंग किंवा नियंत्रण ठेवणं हे आपल्याला मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या माध्यमातून करता येईल. सो द मॅनेजमेंट कॅन मेक डिसिजन इफिशियंटली विथ द हेल्प ऑफ व्हेरियस मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, MIS. मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीमच्या माध्यमातून डिसिजन मेकिंग त्या ठिकाणी मॅनेजमेंटला करता येईल. जसं की बजेट्स आहे, प्रोजेक्टेड कॅश फ्लो अँड फंड फ्लो स्टेटमेंट आहे, व्हेरियन्स ॲनालिसिस आहे, यासोबतच कॉस्ट प्रॉफिट व्हॅल्यूम ॲनालिसिस आहेत किंवा त्याचे रिपोर्ट आहे, ब्रेक इव्हन पॉईंट कॅल्क्युलेशन्स आहेत. या सगळे टूल्स अँड टेक्निकच्या माध्यमातून मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीमचा वापर करून महत्त्वपूर्ण डिसिजन इफेक्टिव्हली घेतले जातात. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी बुक कीपिंग, अकाउंटन्सी आणि ब्रँचेस ऑफ अकाउंटिंग डिस्कस केलं. आता आपण या टॉपिकवर आधारित कोणकोणते प्रश्न आपल्याला मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात आलेले आहेत तर त्याच्याबद्दल डिस्कस करूयात. रिसेंटली जी नगर परिषदेची परीक्षा झालेली होती, ऑडिटर अँड अकाउंटंट, जी की IBPSच्या माध्यमातून घेण्यात आलेली परीक्षा होती, तर त्यामध्ये बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीवर जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर ते बघूयात आपण. पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्या स्क्रीनला दिसतं की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. आता प्रश्न वाचताना आपण तो व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. प्रश्न काय विचारले आपल्याला या ठिकाणी? इनकरेक्ट विचारलेला आहे, म्हणजे चुकीचं विधान ओळखा असं विचारलेलं आहे. इन रिलेशन टू कॉस्ट अकाउंटिंग. तर आत्ताच आपण ज्या काही ब्रांचेस आपण बघितलेले आहेत अकाउंटिंगचे त्याच्या धर्तीवर हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर 4 विधानं आपल्याला दिलेली आहे, 4 पैकी एक कुठलं तरी इनकरेक्ट असणार आहे आणि ते आयडेंटिफाय करायचं. नंबर 1 म्हणजे कशाच्या संदर्भात? कॉस्ट अकाउंटिंग. मग कॉस्ट अकाउंटिंग काय करतं? इट प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन टू द मॅनेजमेंट फॉर प्रॉपर प्लॅनिंग, ऑपरेशन, कंट्रोल अँड डिसिजन मेकिंग. बघा, कॉस्ट अकाउंटिंगला हे लागू होतं का? तर अजून खालचे पर्याय आपण वाचूयात आणि नंतर जे आन्सर असेल ते आपण टिक मार्क करूया. इट गिव्स इन्फॉर्मेशन थ्रू कॉस्ट रिपोर्ट्स टू मॅनेजमेंट ॲज अँड व्हेन डिझायर्ड. म्हणजेच हे कॉस्ट अकाउंटिंग काय करणार आहे? माहिती देणार आहे. कशाच्या माध्यमातून? कॉस्ट रिपोर्टच्या माध्यमातून. कोणाला देणार आहे? मॅनेजमेंटला देणार आहे, जेव्हा केव्हा त्यांना गरजेची असेल तेव्हा. ओके. तिसरं आहे इट क्लासिफाईज रेकॉर्ड्स अँड ॲनालिसिस द ट्रान्झॅक्शन इन अ सब्जेक्टिव्ह मॅनर दॅट इज अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ एक्सपेन्स. म्हणजेच या ठिकाणी काय होतं? कॉस्ट अकाउंटिंगमध्ये जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते क्लासिफाय होतात, रेकॉर्ड होतात, ॲनालाइज होतात सब्जेक्टिव्ह मॅनरमध्ये. ओके, त्याच्या खर्चानुसार. आणि चौथा आहे द कॉस्ट रिपोर्ट्स. कॉस्ट रिपोर्ट जे आहेत, जे कॉस्ट रिपोर्ट्स अँड स्टेटमेंट्स आर प्रिपेअर्ड अँड व्हेन रिक्वायर्ड बाय द मॅनेजमेंट. मॅनेजमेंटला जेव्हा जेव्हा कॉस्ट रिपोर्ट गरजेचे असतील किंवा स्टेटमेंट गरजेचे असतील तेव्हा ते प्रिपेअर केले जातात असं त्याचं म्हणणं आहे. तर या 4 पैकी कुठलं इनकरेक्ट आहे कॉस्ट अकाउंटिंगच्या संदर्भात? तर बघा,
पहिल्यांदा सगळ्यात जास्त इनकरेक्ट वाटणारं वाक्य कोणतं आहे, तर सगळ्यात जास्त इनकरेक्ट वाटणारं तिसरं आहे. कारण काय, आपण आत्ताच बघितलं की बुक किपिंगमध्ये आणि अकाउंटन्सीमध्ये काय केलं जातं, क्लासिफाय केलं जातं, रेकॉर्ड केलं जातं, ॲनालाइज केलं जातं ट्रान्झॅक्शनचं. म्हणजे हा बुक किपिंग आणि अकाउंटन्सीचा पार्ट आहे, कॉस्ट अकाउंटिंगचा पार्ट आहे का, नाही. म्हणून हे उत्तर या ठिकाणी इनकरेक्ट ठरतं. पहिलं जे स्टेटमेंट आहे, इट प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन टू द मॅनेजमेंट फॉर प्रॉपर प्लॅनिंग, ऑपरेशन, कंट्रोल अँड डिसिजन मेकिंग. आता हे आपल्याला प्राथमिक स्तरावर कोणतं अकाउंटिंग वाटतं, मॅनेजमेंट अकाउंटिंग. यस, तेही उत्तर बरोबर आहे. बट कॉस्ट अकाउंटिंग जे आहे हे, या कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून मॅनेजमेंटला सुद्धा डिसिजन घेण्यासाठी मदत होते, कॉस्ट कंट्रोलिंगच्या बाबतीत मदत होते. म्हणून हा एवढा जवळचा पर्याय नाही जेवढा जवळचा पर्याय कॉस्ट अकाउंटिंगच्या बाबतीत इनकरेक्ट स्टेटमेंट जे विचारलं ते 3चा आहे. सो दॅट्स वाय करेक्ट आन्सर नंबर ही ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न जो आहे तो अगेन या ठिकाणी इनकरेक्ट संदर्भात विचारले आपल्याला. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. कोणतं विधान हे चुकीचं आहे. नंबर 1, एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज 2 फोल्ड अस्पेक्ट. प्रत्येक ट्रान्झॅक्शनला किती या ठिकाणी अस्पेक्ट असतात, 2 अस्पेक्ट असतात. एक काय असतं, डेबिट असतं आणि दुसरं काय असतं, क्रेडिट असतं. यस, माहिती आहे आपल्याला, हे डिस्कस केले आपण. नंबर 2 आहे म्हणजे हे इनकरेक्ट आहे का, तर हे इनकरेक्ट नाही, करेक्ट आहे. एव्हरी ट्रान्झॅक्शन इज डिवायडेड इंटू 2 अस्पेक्ट. बरोबर, 2 अस्पेक्टमध्ये ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी डिवाइड केलं जातं, डेबिट अँड क्रेडिट. येस, 1 अकाउंट इज टू बी डेबिटेड अँड द अनदर इज टू बी क्रेडिटेड. म्हणजेच पहिल्याचीच या ठिकाणी त्यांना सविस्तर व्याख्या केलेली आहे पहिल्या स्टेटमेंटची. म्हणजे हे करेक्ट आहे. पहिलं, दुसरे करेक्ट आहे. तिसरं बघा, एव्हरी डेबिट मस्ट हॅव इट्स करस्पॉन्डिंग ऑर लेस क्रेडिट. आता या ठिकाणी हे का चुकलं, कारण या ठिकाणी इथं ऑर लेस म्हटलं, इथं लेस, त्याच्यामुळे या ठिकाणी हे चुकलेलं आहे. एव्हरी डेबिट मस्ट हॅव इट्स करस्पॉन्डिंग क्रेडिट असं म्हटलं असतं तर उत्तर बरोबर असतं. म्हणजेच तराजू पार्ट जे आहे ते कसं समतोल झालं पाहिजे, जेवढी डेबिट होणार तेवढंच क्रेडिट झालं पाहिजे. म्हणजे डेबिट जर 1000 होतील तर क्रेडिटमध्ये सुद्धा किती येतील, 1000च येतील. ओके, म्हणजे दोन्ही सुद्धा साईड कशा झालेल्या आहेत, इक्वल झालेल्या आहेत असा त्याचा अर्थ होतो. ओके, सो म्हणून इथं लेस, हे लेस पाहिजे का इथं, तर लेस नाही पाहिजे. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट या ठिकाणी काय झालं, इनकरेक्ट झालं. ऑप्शन नंबर 3 इनकरेक्ट आहे. नंबर 4, सिन्स पर्सनल अँड इम्पर्सनल अकाउंट्स आर मेंटेन अंडर डबल एंट्री सिस्टीम, बोथ द इफेक्ट्स ऑफ द ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. म्हणजे आता डबल एंट्री सिस्टीममध्ये या चौथ्या स्टेटमेंटमध्ये त्यानं डिफरन्स केलेला आहे. कशामध्ये डिफरन्स केला, सिंगल एंट्री सिस्टीम आणि डबल एंट्री सिस्टीममध्ये. म्हणजे डबल एंट्री सिस्टीममध्ये काय होते, डबल एंट्री सिस्टीममध्ये पर्सनल आणि इम्पर्सनल हे दोन्ही अकाउंट त्या ठिकाणी नोंदवले जातात. पर्सनल आणि इम्पर्सनल, वैयक्तिक आणि अवैयक्तिक दोन्ही खाते नोंदवली जातात. म्हणजे उदाहरणार्थ त्याच्यामध्ये काय येणार, तुमचं पर्सनल अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे. ओके, सो ऑप्शन नंबर 1, 2 आणि 4 हे करेक्ट आहे आणि ऑप्शन नंबर 3 हे इनकरेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विथ रिस्पेक्ट टू सिंगल एंट्री सिस्टीम. आता सिंगल एंट्री सिस्टीमवर प्रश्न विचारलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. इनकरेक्टवर जास्त भर आहे. इनकरेक्टवर भर असण्याचं कारण काय, तुम्हाला 4 पैकी 3 ऑप्शन बरोबर आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे इनकरेक्ट प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा तुमचा जास्त अभ्यास त्या ठिकाणी टेस्ट केला जातो. नंबर 1, इन दिस सिस्टीम इट इज व्हेरी ऑफन टू कीप वन कॅश बुक विच मिक्सेस अप बिझनेस ॲज वेल ॲज प्रायव्हेट ट्रान्झॅक्शन. बरोबर आहे. म्हणजेच बिझनेस ट्रान्झॅक्शन सोबतच जे प्रायव्हेट ट्रान्झॅक्शन असतील वैयक्तिक स्वरूपाचे, पर्सनल, तर ते सुद्धा त्या ठिकाणी मिक्सअप केले जातात सिंगल एंट्री सिस्टीममध्ये. हे त्याचं वैशिष्ट्यच आहे. मग हे इनकरेक्ट आहे का, तर नाही. दुसरं बघा, इन दिस सिस्टीम इट इज व्हेरी कॉमन टू कीप ओनली पर्सनल अकाउंट्स अँड टू अवॉइड रिअल अँड नॉमिनल अकाउंट. बरोबर, तर रिअल आणि नॉमिनल यासोबतच पर्सनल या तिन्ही गोष्टींचा जो काही संयोग आहे तो डबल एंट्री सिस्टीममध्ये आपल्याला दिसतो, सिंगल एंट्रीमध्ये तो दिसत नाही. नंबर 3, द बुक्स विच आर मेंटेन अकॉर्डिंग टू दिस सिस्टीम कॅन बी केप्ट ओनली बाय अ कंपनी. तर आता ह्या कंपन्या ठेवतात का हे, तर नाही. वैयक्तिक जे काही
पहिली गोष्ट केवळ कंपनीच ठेवते का, तर असं नाही. आणि दुसरी गोष्ट काय असणार आहे त्याच्यामध्ये की अजूनही काही भागामध्ये ही पद्धत जी छोटे दुकानदार आहेत ती लोक त्या ठिकाणी ठेवतात, म्हणून ओनली शब्द आल्यामुळे तो त्या ठिकाणी चुकलेला आहे. चौथा आहे इट इज मच डिफिकल्ट टू प्रिपेअर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट ड्यू टू अब्सेन्स ऑफ नॉमिनल अँड रिअल अकाउंट इन द लेजर. म्हणजे आपल्याला जे काही ट्रेडिंग अकाउंट तयार करायचे, प्रॉफिट अँड लॉस तयार करायचे, बॅलन्स शीट तयार करायचं आहे, हे तयार करणं अवघड होऊन जातं. का अवघड होऊन जातं? कारण त्या ठिकाणी नॉमिनल आणि रिअल अकाउंट जे आहे ते लेजरमध्ये ते ठेवले जात नाही, म्हणून ते अवघड होऊन जातं. सो हे सुद्धा काय स्टेटमेंट बरोबर आहे. तर इनकरेक्ट कोणता आहे? ऑप्शन नंबर 3 हे त्या ठिकाणी इनकरेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विथ रिस्पेक्ट टू ट्रायल बॅलन्स, ट्रायल बॅलन्स विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट? कोणतं विधान या ठिकाणी इनकरेक्ट आहे ट्रायल बॅलन्सच्या संदर्भात? ट्रायल बॅलन्स इट इज अ लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस अँड विच शोज द अरिथमॅटिकल ॲक्युरेसी. गणितीय अचूकता ते आपल्याला दाखवतं आणि डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सची लिस्ट आहे ती ट्रायल बॅलन्स. सो ट्रायल बॅलन्स इज अ लिस्ट ऑफ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस, बरोबर आहे. विच आर एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम व्हेरियस लेजर अकाउंट, बरोबर. ही लिस्ट कुठून घेणार आहे आपण? लेजरचं जे काही बॅलन्सिंग होणार ते तिथून घेणार आहोत. नंबर 2, द पर्पज इज टू इस्टॅब्लिश अरिथमॅटिकल ॲक्युरेसी, गणितीय अचूकता पडताळून पाहण्यासाठी हे तयार केलं जातं, ऑफ द ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स, करेक्ट आहे. नंबर 3, ट्रायल बॅलन्स इज अ पार्ट, ट्रायल बॅलन्स इज अ पार्ट ऑफ द फायनल स्टेटमेंट किंवा त्याला फायनान्शियल स्टेटमेंट असं म्हणायचं आहे. तर ट्रायल बॅलन्स हे फायनान्शियल स्टेटमेंटचा पार्ट आहे का? तर हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे, कारण ट्रायल बॅलन्सवरूनच आपण फायनान्शियल स्टेटमेंट तयार करत असतो, ज्याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट, नोट्स टू अकाउंट्स यांचा समावेश होतो. सो दॅट्स वाय ऑप्शन नंबर 3 इज इनकरेक्ट. आणि ऑप्शन नंबर 4 काय आहे? ट्रायल बॅलन्स इज अ लिंक बिटवीन बुक्स ऑफ अकाउंट्स अँड द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. येस, ट्रायल बॅलन्स ही कशातली लिंक आहे? बुक्स ऑफ अकाउंट्स अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट याच्यातली ती लिंक आहे. बुक्स ऑफ अकाउंट्स अँड हे जे आपलं फायनान्शियल स्टेटमेंट आहे त्याच्यातली लिंक म्हणून कोण काम करतं? तर ट्रायल बॅलन्स काम करतं. सो अशा पद्धतीने ऑप्शन नंबर 3 इनकरेक्ट आहे आणि बाकीचे ऑप्शन हे करेक्ट आहे. काही प्रश्न हे MPSC टॅक्स असिस्टंटमध्ये सुद्धा विचारलेले होते. 2022 मध्ये जी टॅक्स असिस्टंटची एक्झाम झाली ज्याच्यामध्ये अकाउंट्स हा विषय होता. तर प्रश्न असा विचारलेला आहे, द सिस्टीम ऑफ रेकॉर्डिंग ड्युअल एस्पेक्ट कन्सेप्ट इज कॉल्ड. त्याला काय म्हणायचं? ड्युअल एस्पेक्ट कन्सेप्ट, सिंगल अकाउंट सिस्टीम, डबल अकाउंट सिस्टीम, सिंगल एंट्री सिस्टीम की डबल एंट्री सिस्टीम. आता ड्युअल एस्पेक्ट आहे म्हणून सिंगल या ठिकाणी पर्याय गेला. मग डबल अकाउंट की डबल एंट्री, म्हणजे शब्दामध्ये या ठिकाणी मायनर फरक केलेला आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला करेक्ट आन्सर माहिती असणं गरजेचं आहे. डबल एंट्री हे आहे ती अकाउंट नाही आहे. ओके, सो ड्युअल एस्पेक्ट कन्सेप्ट, डबल एंट्री सिस्टीम. नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. नॉट करेक्ट म्हणजे इनकरेक्ट कोणतं आहे ते ओळखायचं आपल्याला. पहिलं स्टेटमेंट सांगितलं की द कन्सेप्ट ऑफ अकाउंटिंग इज ब्रॉडर दॅन बुक किपिंग. अकाउंटिंग ही कशी आहे? तर अकाउंटिंग ही एक ब्रॉडर कन्सेप्ट आहे किंवा वायडर कन्सेप्ट आहे. कशाच्या पेक्षा? बुक किपिंग पेक्षा. बुक किपिंग जिथं संपतं तिथून अकाउंटिंग चालू होतं. अकाउंटिंग स्टार्ट्स वेअर बुक किपिंग एंड्स. विधान कसं आहे? बरोबर आहे. दुसरं वाक्य बघा, अकाउंटिंग बिगिन्स वेअर बुक किपिंग एंड्स. अकाउंटिंग बिगिन्स, अकाउंटिंग तेच आपल्याला या ठिकाणी सांगितलं. अकाउंटिंग कुठे सुरू होतं तर बुक किपिंग ज्या ठिकाणी संपतं. तिसरं बघा, अकाउंटिंग रिक्वायर्स स्पेशल स्किल अँड नॉलेज. येस, अकाउंटिंग जर करायचं असेल तर आपल्याकडं स्पेशल स्किल असणं गरजेचं आहे, नॉलेज असणं गरजेचं आहे, डेबिट क्रेडिटचे रूल्स माहिती असणं गरजेचं आहे, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट कशा पद्धतीने करतात, जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल्स काय आहेत, ICAIचे नॉर्म्स काय आहेत, या सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. प्रॅक्टिसच्या माध्यमातून आपल्याला स्किल त्या ठिकाणी ॲक्वायर करता येणार आहे. हे सुद्धा बरोबर आहे. चौथं स्टेटमेंट बघा, बुक किपिंग विच इज नॉट अ पार्ट ऑफ अकाउंटिंग गिव्स complete pictures of the financial condition of a business unit. Bookkeeping which is
नॉट पार्ट ऑफ अकाउंटिंग असं म्हटलेलं आहे. बट आपण ह्या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेची आहे की बुक किपिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटिंग. बुक किपिंग हा काय आहे, हा अकाउंटिंगचाच एक पार्ट आहे. ओके, सो बुक किपिंग हा काय आहे, अकाउंटिंगचा एक पार्ट आहे. म्हणजेच या ठिकाणी जर आपण वेन डायग्राम जर काढली तर हे आपलं आहे काय, बुक किपिंग. ओके, मग ही बुक किपिंग काय आहे, तर बुक किपिंग ही एक नॅरो कन्सेप्ट आहे आणि अकाउंटिंग ही कशी आहे, तर अकाउंटिंग ही एक वायडर कन्सेप्ट आहे. आणि म्हणून आपल्याला काय म्हणता येईल की बुक किपिंग इट इज अ पार्ट ऑफ अकाउंटिंग. बुक किपिंग हा अकाउंटिंगचाच पार्ट आहे. गिव्स कम्प्लीट पिक्चर्स. आता दुसरं या ठिकाणी का करेक्ट नाही आहे, कम्प्लीट पिक्चर्स ऑफ द फायनान्शियल कंडिशन ऑफ अ बिझनेस युनिट. आता ह्या बुक किपिंगच्या माध्यमातून आपल्याला कम्प्लीट पिक्चर माहिती मिळतं का, तर नाही मिळत. कम्प्लीट चित्र माहिती नाही मिळत. का नाही मिळत, कारण ते आपल्याला कशामध्ये मिळतं, अकाउंटिंगमध्ये मिळतं, ज्याच्या माध्यमातून आपण फायनल स्टेटमेंट तयार करतो. ओके, आणि त्याच्यामुळे हे या ठिकाणी काय होतंय, इनकरेक्ट ठरतं हे स्टेटमेंट. हो, सो ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी काय आहे, इनकरेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग इज. अकाउंटिंगचा महत्त्वाचा उद्देश काय आहे. नंबर 1, टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट ओनली प्रॉफिट ऑफ द बिझनेस. जिथं ओनली शब्द प्रयोग येतो ते उदाहरण त्या ठिकाणी सर्वसामान्यपणे किंवा जनरली काय असतं, चुकीचं असतं. केवळ प्रॉफिटचीच माहिती द्यायची का, मग लॉस झाला तर काय करायचं. ओके, नंबर 2, टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट द लॉस ऑफ द बिझनेस. ठीक आहे, हे बरोबर आहे, परंतु अजून पुढे जाऊयात आपण. टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट द जनरल इन्कम अँड एक्सपेन्स ऑफ द बिझनेस. बरोबर आहे, सर्वसामान्य इन्कम आणि एक्सपेन्सेस याची माहिती त्या ठिकाणी मिळते आपल्याला. नंबर 4, टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट द प्रॉफिट ऑर लॉस अँड द फायनान्शियल पोझिशन ऑफ अ बिझनेस. म्हणजेच प्रथम दर्शनी पाहता ही 4ही वाक्य आपल्याला बरोबर वाटतात, परंतु यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त बरोबर उत्तर निवडायचं आहे. मग सगळ्यात जास्त बरोबर आणि सर्वसमावेशक, ओके, आणि मोस्ट ॲप्रोप्रिएट असा आन्सर कोणता आहे, तर ऑप्शन नंबर 4 आहे. कारण याच्यामध्ये काय आहे, वरच्या सगळ्या गोष्टी आल्या, तुमचा प्रॉफिटही आला, लॉसही आला आणि काय फायनान्शियल पोझिशनही आलं त्याच्यामध्ये. म्हणून हे काय आहे, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग इज ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मिस्टर प्रसाद परचेस गुड्स वर्थ ₹30,000. दिस इज क्लासिफाईड ॲज. प्रसादने काय केलंय, गुड्स परचेस केला, किती रुपयाचा, 30,000 रुपयाचा. याला तुम्ही काय म्हणणार आहे, याला इव्हेंट म्हणायचं का, ट्रान्झॅक्शन म्हणायचं का, ट्रान्झॅक्शन आणि इव्हेंट दोन्ही म्हणायचं का, किंवा नायदर ट्रान्झॅक्शन ऑर नॉर इव्हेंट. तर हे काय आहे, बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे. कारण याच्यामध्ये काय झालं, मनी ऑर मनीज वर्थ, मनी आहे याच्यामध्ये, किती रुपयाचं वर्थ, त्याचं 30,000 रुपये. आणि काय परचेस केलं, गुड्स परचेस केला, बिझनेससाठी गुड्स परचेस केला, म्हणजे तुमचं काय झालं, ते व्यावसायिक व्यवहार झाला. ओके, म्हणून त्याला काय म्हणूया आपण, ट्रान्झॅक्शन असं म्हणूया. ओके, फक्त माहिती दिलेली असती आपल्याला. समजा ओपनिंग स्टॉक 10,000, क्लोजिंग स्टॉक 20,000 अशा पद्धतीने, तर ती इव्हेंट असती. इकॉनॉमिक अर्थात ते फायनान्शियल स्वरूपामध्ये असलं पाहिजे. मात्र या ठिकाणी याचं नेचर कसं आहे, ट्रान्झॅक्शन अशा स्वरूपाचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आजचा हा टॉपिक डिस्कस केला आणि त्याचे काही महत्त्वाचे MCQ सुद्धा डिस्कस केलेले आहेत. तर आपल्याला या ठिकाणी आपण बॅच इंट्रोड्यूस केलेली आहे, लॉन्च केलेली आहे. आपलं हे जे ॲप आहे ते आपण डाउनलोड करायचं आहे गुगल प्ले स्टोअरवरून. प्रवीणकड क्लासेस हे ॲप डाउनलोड करा. काही अडचण असेल तर आपण दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे. आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, प्रवीण कड्स क्लासेस या नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ज्याच्यावर आपण डे टू डे काही अपडेट्स असतील एक्झामच्या संदर्भात तर आणि काही नोट्स असतील तर त्या शेअर करत असतो. तर नक्कीच तुम्ही आपलं हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, ॲप डाउनलोड करा आणि काही दिवसातच लगेचच आपण बॅचला सुरुवात करणार आहोत. इथे आपण थांबूया. थँक्यू, गुड बाय.